तर मंडळी या ट्रकला एवढं का सजवायचं काम चाललंय चला सांगतो. तर राम राम मंडळी, आज जायचं आई जगदंबेची ज्योत आणायला आणि गावामध्ये आलो तर आपण ते मोठं पातेले घेऊन गाडीकडे चालले होते. इथं आलोन बघितलं तर काय गाडीला मस्त नारळाचे फाटे वगैरे लावून एकदम सजवायचं काम चाललं होतं. मग काय सगळी तरुण मंडळी जमा झाली आणि आम्ही निघालो तुळजापूरच्या दिशेने आणि ज्योत आणायला जाताना फुल एन्जॉय. आमच्या गावचा रील स्टार अमर भाऊ ताशा वाजून बघत होता. मग काय बाकीची मंडळी पण सामील झाली आणि बाबूजांनी घेतली झांज आणि धरला ताल. ज्योत आणायला जाणाऱ्या पोरांसाठी पाण्याचे नियोजन म्हणून कारभाऱ्यांनी डायरेक्ट पाणी बॉटलचं पिकअपच बोलवलं होतं आणि गाडीत काय पोरांना मन मोकळेपणाने नाचता येत नव्हतं म्हणून पेट्रोल पंपावरती आल्यावर बोलले चला खाली. आणि झांज वाजून झाल्यावर जरा गरम झालं होतं तर वाटलं चला टप्पावरती जाऊन बसू आणि वर आलो तर काय चांगले 10-15 जण वर पण बसले होते. आणि मग पोरांनी आणलेल्या चपाती भाकरी चटणीवरती ताव मारला. तेवढ्यात कारभारी लोक आले होते टी शर्ट घेऊन. मग सगळ्यांना टी शर्टची वाटप झाली आणि पुन्हा तुटून पडलो जेवणावरती. खरं तर मित्रांनो 2-2 4-4 घासाचे एक जण खात होता कारण सगळ्यांनी आणलेल्या भाकऱ्या अशा सगळ्यांनी मिळून खाण्यातच खरा आनंद आहे. आता इथून तुळजापूर 26 किलोमीटर राहिले आणि हे जे शहर तुम्ही पाहत आहे हा धाराशिव जिल्हा आहे. आणि फायनली आम्ही तुळजापुरामध्ये येऊन पोहोचलो. यावर्षी एवढा पावसाळा एवढं पूर परिस्थिती वगैरे आहे तरी पण गर्दी तेवढीच बघायला मिळत होती. आता इथं समोर पोलिसांनी ब्रॅकेट लावलेत, मोठ्या गाड्यांना काय आत एंट्री देत नव्हते त्यामुळे आता आम्हाला इकडेच पार्किंग करावं लागणार होती. तर चला पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवतो ज्योत कशी पेटवली काय आणि आई जगदंबेच्या मंदिराकडे किती गर्दी होती.